नाशिकमध्ये 1.5 वर्षांवर कुंभमेळा येऊन ठेपला आहे। त्या पार्श्वभूमीवर 6,000 कोटींच्या विविध विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। या विकास कामांमध्ये जिल्हा परिषद इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पाचे उद्घाटन, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2.5 कोटींच्या 8 रस्ते प्रकल्प, नाशिक महानगरपालिकेच्या 900 कोटी रुपयांचे रस्ते काम, 6 ते 8 पुलांचे बांधकाम, मुकडे व बेची धरणातून पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देणे, 1500 कोटी रुपयांची एसटीपी विकास प्रकल्पाची सुरुवात, रामकुंड परिसर, सीसीटीव्ही व्यवस्था आणि पुरातत्व मंदिर विकास प्रकल्प यांचा या 6,000 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये समावेश आहे। लवकरच हे कामं सुरू केली जातील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे, आमदार देवयानी फरांदे, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व विविध विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नाशिक।